म्हणजे महात्मा म्हणजे काय संन्यासीच का? ज्यानं कपडे बदलले, संन्यास घेतलं, बोडखं बोललं, त्यानंच प्रिय बोललं पाहिजे का? आणि बाकीच्यानं का शिव्या द्यावं? असं नाही. महात्मा म्हणजे जो मनुष्य योनीमध्ये आहे तो महात्मा. लीळा वैभव ग्रंथकार गुरुवर्य बाबुळगावकर बाबा म्हणतात की सामान्य जीव लघु आत्मे तुम्ही असा महात्मे तुमच्या कृतीशी परमात्मे काही करावे. सामान्य जीव आहेत ते लघु आत्मे आहेत, त्याला सुद्धा भगवंतानं महात्मा म्हटलेलं आहे. सशाला महात्मा म्हटलं भगवंतानं, नाही का? वाघिणीला बाई म्हटलं, जा बाई. वाघाला महात्मा म्हणलं भगवंतानं, जा बाबा तू आता. लक्षात घ्या, महात्मा म्हणजे महान असा आत्मा, त्याला महात्मा म्हणतात. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे, हे सूत्र भगवंत निरूपण करतात. आपल्या जवळच लोणी पारनेर नावाचं गाव आहे आणि या लोणी पारलेला भगवंत आलेले आहेत. लीळा फार सुंदर आहे. याला प्रकरणवश असं म्हणतात. सूत्राचा जो भाग आहे, मूळ भाग, जिथून सूत्र उत्पन्न झालं, निरूपण झालं, त्याचा मूळ भाग जो आहे त्याला म्हणतात प्रकरणवश. स्वामी श्री चक्रधर महाराज या लोणी गावामध्ये आले. लहानसं गाव आणि तिथे भिक्षा काही मिळणार नाही. त्याच्यामुळं भगवंत म्हणतात नागदेवाचार्यांना की तो पुजारी जो आहे ना मंदिराचा, पूजा करून चालला, दिवावात लावून. सौसांची वेळ आहे, दिवस बुडतीला आलेला आहे. सूर्य पृथ्वीच्या गर्भामध्ये गडप होण्याच्या तयारीमध्ये आहे. संध्या सुवेळ अशी वेळ आहे आणि त्यावेळेला भगवंत त्यांना म्हणतात की त्याला आवाज द्या आणि त्याला विचारा भिक्षेचं. मग आता विचारायचं कसं? तर काहीतरी प्रस्तावना असते की नाही? कुठल्याही गोष्ट म्हणायचं तर काहीतरी असते, अगोदर विचारावं लागतं. कसं काय, बरं चाललं का, लेकर बाळ बरी आहेत का, सुखात आहे का, कापूस झाला का, सोयाबीन झालंय का, कांदे नीट निघाले का, का पावसानं बिघडवलं, असं विचारावं लागतं. आणि मग आम्ही वर्गणीला आलो कार्यक्रमाची, दत्त जयंतीची, आणि मग थोडीशी काय द्या बा तुम्ही थोडंफार, आहे की नाही? का गेल्या गेल्या आमची दत्त जयंतीची वर्गणी आहे आणि द्या आम्हाला, पटकन निघायचंय दुसऱ्या घरी, असं म्हणतो का आपण? प्रस्तावना असते की नाही काही? पण नागदेवाचार्यांनी एकदम आवाज दिला, भगवंतानं सांगितलं आवाज द्या. ते म्हणले हा हा आगा गुरुवा, थांब थांब. लगेच भगवंत म्हणतात हा हा हा, काही महात्मा नवसी, महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. प्रिय बोललं पाहिजे. मी तुला बोली बोली जे, मी तुला पाऊली चाली जे. काय संत ज्ञानेश्वर माऊलीने काय सुंदर वर्णन केलं. थोडकं बोललं पाहिजे म्हणले, अगदी थोडकंच बोललं पाहिजे, अगदी बारीक बारीक, नाही का? खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कसं बोलावं याचं वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर करतात, फार सुंदर करतात. ते म्हणाले पाणी मुदल झाडा जाय. मुख्य जे झाड आहे, तुम्ही शेतकरी आहात सगळे, पाणी देताना तुम्ही मुख्य झाडाला पाणी देता का गवताला पाणी देता? हा, झाडाला पाणी देता. संत्रा असेल, मोसंबी असेल, केळी असेल, ऊस असेल, त्याच्या बुडाला तिथं ठिबक